एक दुःखद बातमी समोर येते आहे। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात दुःखद निधन झालेलं आहे। डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालेलं आहे। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे। ज्ञानेश्वर, दुःखद बातमी, डी.वाय. पाटील यांचं निधन, काय अपडेट? शैक्षणिक क्षेत्रामधले एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आहे ते डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं। गेल्या काही दिवसापासून ते प्रकृती अवस्थेमुळे आजारी होते आणि त्यातच त्यांचं आज निधन आहे ते झालेलं आहे। ही दुःखद बातमी आता समोर येते। खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली होती। सोबतच त्रिपुरा आणि बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी आहे ती स्वीकारली होती आणि त्यामुळे राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व म्हणून आहे ते त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। केवळ पाहायला गेलं तर वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीला आहे ती सुरुवात केली होती। अनेक संस्थांचे जाळे हे डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आहे ते त्यांनी उभारलं होतं। परदेशामध्ये सुद्धा शिक्षण संस्था काढून मराठी व्यक्तिमत्वाची छाप आहे ती त्यांनी पाडली होती। खरं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वसामान्य मुलांना आहे ते शिक्षणाच्या संधी मिळावेत आणि उच्च शिक्षण त्यांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन मिळावं या हेतून आहे ते डी.वाय. पाटील दादा हे कार्यरत होते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ग्रामीण भागामध्ये म्हणजेच अगदी कोल्हापूरमध्ये आहे ते शिक्षण संस्थांची पायाभरणी केली होती आणि त्यातूनच आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर, माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सुप्रिया सुळे जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, अतिशय दुःखद बातमी, डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। मला म्हणजे खूपच धक्कादायक बातमी आहे ही आणि महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये प्रचंड योगदान, 6 दशक शून्यातून एक कष्टातून विश्व त्यांनी उभं केलं। त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांना मनापासून खूपच दुःख आम्हाला सगळ्यांनाच झालं आणि पवार, सुळे आणि पाटील कुटुंबाचे 6 दशकाचे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध आहेत। त्यामुळे आमच्यासाठी हा एक पर्सनल लॉस आहे आणि मी मनापासून अंतःकरणातून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते। ताई, शिक्षण असो, सामाजिक असो किंवा राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे। तुमचे देखील जवळचे संबंध आहेत, काही आठवणी? अतिशय जिव्हाळ्याचा माणूस, त्यांना भेटलं की नेहमीच काही नवीन, म्हणजे खूप विजनरी होते ते। खूप विचार करून ते आम्हाला गाईड करायचे किंवा एखादा प्रश्नाला विचारलं तर ते खूप समजून सांगून पुढचे 25-50 वर्षाचा विचार करायचे। ते कधीच असं म्हणायचे की नाही हे झालं तर आजचा प्रश्न सुटेल। ते नेहमी पुढचे 25-50 वर्षाचा विचार करायचे। अतिशय दूरदृष्टी त्यांची होती आणि त्याच्यामुळे खूप मोठा नेता आणि कार्यसम्राट म्हणलं पाहिजे त्यांना, अशा आपल्याकडून हरपला ही खूप दुःखाची गोष्ट आहे। ताई, निश्चितच त्यांच्या जाण्यानं अतिशय दुःखद बातमी खरं तर समोर आले किंवा फार मोठं नुकसान झालंय। त्यांच्याशी संबंधित एखादी वैयक्तिक आठवण किंवा अनुभव सांगाल? तर अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालेलं आहे। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, खरं तर अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची ही बातमी म्हणावी लागेल। शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये डी.वाय. पाटील ग्रुपचं मोठं योगदान होतं। डॉक्टर डी.वाय. दादा यांनी सर्वसामान्यांना केंद्रीय बिंदू मानून आहे ते शिक्षण व्यवस्था आहे ती उभारली होती। मेडिकल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, हे सगळे कॉलेज सर्वसामान्यांच्या मुलांच्या पर्यंत आहे ती पोहोचली पाहिजे या अनुषंगाने त्यांनी ग्रामीण भागामध्ये आहे ते शिक्षण संस्था आहे त्या रुजवल्या होत्या आणि त्यातूनच एक चांगले अभियंते, वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर निर्माण करण्याचा त्यांनी मानस आहे तो घेतला होता आणि वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी या संदर्भातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होतं आणि या वयात सुद्धा आहे त्यांनी शिक्षण संस्था उभारून फक्त केवळ शिक्षण सम्राट नाही तर सर्वसामान्यांना शिक्षण देणारा एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला माणूस म्हणून आहे त्यांनी प्रतिमा निर्माण केली होती। दर्जेदार शिक्षण संस्थांची उभारणी त्यांनी केली होती। यासोबतच त्रिपुरा आणि बिहार राज्याचा राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार करताना त्या राज्यामध्ये सुद्धा आहे ते चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं। केवळ 1 रुपया मानधन या काळामध्ये ते घेत होते। कोणत्याही पद्धतीचं शासकीय मानधन ते घेत नव्हते। शासकीय लवाजमा कधीही त्यांनी बाळगला नव्हता। आपल्या पदाचा कधीच त्यांनी
बडेजाव केला नव्हता. कायम लोकांच्यात मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याचमुळे आहे ते अजातशत्रू असं व्यक्तिमत्व शेवटपर्यंत राहिलेले. अनेक लोक आहेत ते त्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनासाठी यायची. अनेक जण आहे ते शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक उच्च पदापर्यंत आहे ते पोहोचलेले. आणि या सगळ्यांच्या ती मार्गदर्शक भूमिका म्हणून ते कार्यरत होते. सतेज पाटील आणि नातू ऋतुराज पाटील यांच्या आमदारकीसाठी सुद्धा त्यांचं महत्वाचं योगदान होतं. आपला नातू ऋतुराज हा राजकारणात आला पाहिजे, युवकांनी राजकारणात यायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी ऋतुराज पाटील यांना सगळ्यात तरुण आमदार आहे ते म्हणून निवडून आणलं होतं. एकूणच पाहायला गेलं तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे ते डी.वाय. पाटील यांचं ज्ञानेश्वर, माफ करा, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोडले गेलेले आहेत. सर, डी.वाय. पाटील यांचं अतिशय दुःखद निधन झालंय. आता सकाळी मीडियाकडून बातमी मिळाली की डी.वाय. पाटील उर्फ दादा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि इट्स अ ग्रेट लॉस टू महाराष्ट्र. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात खूप महत्वाची कामगिरी पार पाडली होती. ते महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य होते काही वेळ. नंतर पुन्हा ते राष्ट्रीय राजकारणात गेले. पहिल्यांदा त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले, नंतर बिहार राज्याचे अत्यंत महत्वाचे असं बिहार राज्याचे राज्यपाल झाले आणि काही काळ ते पश्चिम बंगालचे पण राज्यपाल होते. त्यानंतर ते शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये सक्रिय होते. त्यांची सर्व मुलं सतेज आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते असतील किंवा अजिंक्य, विजय, प्रचित करताई, सगळे मुलांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आणि इतर सामाजिक कार्यक्रम त्यांनी हातात घेतले होते. सगळ्यांना कामं वाटून दिली होती आणि ते फक्त मार्गदर्शक म्हणून काम करत होते. खूप मोठा त्यांचा आशीर्वाद होता सगळ्यांना. आता अलीकडच्या काळात जो वय 90 वर्ष झालं होतं तरी पण ते कोल्हापूरहून मार्गदर्शन करत असत आणि मला वाटतं की हा फार मोठा धक्का पश्चिम महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला नेतृत्वाच्या रूपानं आम्हा सगळ्यांना बसलेला आहे. माझ्या पाटील कुटुंबियांच्या प्रति सतेज, अजिंक्य, विजय, प्रसिद्ध यांच्या माझ्या वैयक्तिक संवेदना मी प्रकट करतो. एक महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एक सामाजिक क्षेत्रातलं, राजकीय क्षेत्रातलं, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातलं एक उत्तुंग नेतृत्व आपल्यातून गेलेलं आहे. सर, धन्यवाद आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. आणि आता आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जोडले गेलेले आहेत. सर, अतिशय दुःखद बातमी, डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय. महाराष्ट्रातल्या विकासाचं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातले सुसंस्कृत नेतृत्व हरपलं. महाराष्ट्राचं खरं म्हणतं तर फार नुकसान झालेलं आहे. त्या काळामध्ये कोल्हापूरच्या यातून डी.वाय. पाटील ब्रँड हा निश्चितपणे सगळ्या क्षेत्रामध्ये आला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली त्या काळामध्ये या असल्या विद्यापीठाने एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक. धन्यवाद सर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. तोसकंतूर राजकारण म्हणून ते होते आणि आज सतेज पाटील वगैरे ही सगळे आमचे सहकारी विजयराव वगैरे चांगल्या प्रकारे त्या संस्था चालवत आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्या असलेल्या वारसातून करतायत. मला वाटतं फार हानी झाली आहे. राज्यपाल वगैरे त्यांनी केलेलं काम, त्यांनी त्या पद्धतीने दिलेलं योगदान महाराष्ट्रात या सर्वांचं खरं म्हणतं फार तोटा झालेला आहे. मी मनापासून त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतो. धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. तर आपण पाहतोय अतिशय दुःखद बातमी. शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरात त्यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून आता हळहळ व्यक्त केली जाते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान हे कायम स्मरणात राहील अशाच भावना व्यक्त केल्या जात आहेत. 90व्या वर्षी, वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम देखील पाहिलेलं आहे आणि त्यामुळे विविध क्षेत्रातून आता शोककळा व्यक्त होतीये.